आज आपल्याला बघायचं आहे रिलेशन बिटवीन लाईन क्वांटिटी अँड फेज क्वांटिटी इन स्टार कनेक्शन. तर स्टार कनेक्शनमध्ये बघा आपण सपोज थ्री वाइंडिंग घेतली. बघा ही एक फर्स्ट वाइंडिंग दिसते तुम्हाला, नंतर ही एक सेकंड वाइंडिंग आहे आणि ही एक थर्ड वाइंडिंग आहे, बरोबर आहे. आता याला आपण एक कंडक्टर जोडलेला आहे, म्हणजे वायर जोडलेली आहे. यामधून लाईन करंट हा पास होणार आहे. जो लाईन करंट पास होणार आहे याला आपण, ही जी वायर आहे किंवा हा कंडक्टर आहे याला आपण आर मानलेलं आहे. नंतर हा जो सेकंड कंडक्टर आहे त्याला वाय कन्सिडर केलेलं आहे आणि हा जो थर्ड कंडक्टर आहे याला आपण बी मानलेलं आहे. तर बघा ह्यामधून हा जो करंट फ्लो होतो याला लाईन करंट आपण असं म्हणणार आहोत. त्याचप्रमाणे यामधून हा लाईन करंट जो फ्लो होणार आहे याला आपण आय आर म्हणणार आहे. त्याचप्रमाणे यामधून जो दुसरा करंट वायमधून फ्लो होतो त्याला आय वाय करंट म्हणणार आहे आणि यामधून जो करंट फ्लो होतो त्याला आपण आय बी, व्ही बीमधून जो करंट फ्लो होतो तो आय बी हा करंट फ्लो होणार आहे. आता आपण एक एक याच्या डेफिनेशन बघूया. सर्वात पहिल्यांदा डेफिनेशन आहे ती म्हणजे लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेज म्हणजे काय? द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन एनी टू लाईन कॉल्ड ॲज अ लाईन व्होल्टेज. बघा कोणत्या दोन लाईनमधलं जे व्होल्टेज असतं, व्होल्टेजमधला किंवा पोटेन्शियल डिफरन्स याला काय म्हटलेलं आहे, तर त्याला म्हटलेलं आहे लाईन व्होल्टेज. तर इथं बघा ही आर लाईन आहे आणि इथं वाय लाईन आहे. या दोन लाईनमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आहे व्ही आर वाय. म्हणजे सपोज हा करंट इथून असा गेला आणि या इथून असा काय झाला तो बाहेर पडला, तर ह्या दोन पॉईंटमधलं दोन लाईनमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार आहे व्ही आर वाय. त्याचप्रमाणे वाय आणि बी ह्या दोन लाईनमधलं पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही वाय बी. त्याचप्रमाणे बी आणि आर यामधलं पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे व्ही बी आर. तर ह्या सर्वांना, ह्या तिघांना आपण काय म्हणणार आहे, लाईन व्होल्टेज. आणि लाईन व्होल्टेज आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो, व्ही एलने. नेक्स्ट आहे बघा आपल्याला पुढचा जो घ्यायचा आहे तो म्हणजे फेज व्होल्टेज. तर फेज व्होल्टेज कोणाला म्हणायचं? द व्होल्टेज डिफरन्स ऑर पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन लाईन अँड न्यूट्रल कॉल्ड अ फेज व्होल्टेज. म्हणजे आता बघा या इथं आपण घेऊया. बघा ह्या लाईनमधून आणि ह्या वाइंडिंगमधून जो करंट पास झाला आहे, तर ह्या वाइंडिंगच्या दरम्यान जे काय व्होल्टेज असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, फेज व्होल्टेज म्हणणार आहे. मग जसं व्ही आरच्या ॲक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याचप्रमाणे व्ही वायच्या हा जो आपण वाइंडिंग आहे किंवा ह्या जो व्ही बी वाइंडिंग आहे याच्या ॲक्रॉसचं जे व्होल्टेज असणार आहे याला आपण काय म्हणणार आहे, फेज व्होल्टेज म्हणणार आहे. किंवा थोडक्यात लाईन आणि न्यूट्रल यांच्यामधलं जे व्होल्टेज आहे याला आपण काय म्हणणार आहे, फेज व्होल्टेज आहे. किंवा फेज व्होल्टेजची अजून एक डेफिनेशनसुद्धा आपल्याला इथं करता येईल. बघा व्होल्टेज इंड्यूस इन इट्स ओन वाइंडिंग ऑल्सो कॉल्ड फेज व्होल्टेज. बघा ह्या ज्या आपण बघितल्या ह्या तीन प्रकारच्या वाइंडिंग आहे. या वाइंडिंगच्या ॲक्रॉस जे इंड्यूस व्होल्टेज निर्माण होतं यालाच आपण काय म्हणतो, तर फेज व्होल्टेज आपण म्हणतो. आणि जे फेज व्होल्टेज आहे ते फेज व्होल्टेज आपण कशाने डिनोट करतो, व्ही फेज. पी एच म्हणजे फेज आणि व्होल्टेज. मग आता याच्यामध्ये कोणकोणते फेज व्होल्टेज आहे, यामध्ये बघा व्ही आर हा फेज व्होल्टेज आहे, नंतर व्ही वाय हा फेज व्होल्टेज आहे आणि व्ही बी हा सुद्धा काय आहे, फेज व्होल्टेज आहे. परंतु व्ही आर वाय हे आपल्याला मात्र काय आहे, तर ते लाईन व्होल्टेज आहे. दोन लाईनमधलं व्होल्टेज याला म्हणायचं लाईन व्होल्टेज आणि फेजच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज याला म्हणायचं फेज व्होल्टेज. चला आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया. पुढचा पॉईंट आहे बघा आपल्याला, तो म्हणजे दिलेला आहे लाईन करंट. तर लाईन करंट आपण आय एलने रिप्रेझेंट करतो. करंट फ्लोविंग इन अ लाईन कंडक्टर ऑफ अ स्टार कनेक्शन कॉल्ड ॲज अ लाईन करंट. म्हणजे आपण जर बघितलं की यामध्ये बघा ह्या लाईनमधून जो करंट फ्लो झाला तो आय आर करंट फ्लो झाला, यामधून आय वाय करंट फ्लो झाला, या लाईनमधून बघा कोणता करंट फ्लो झाला, आय बी. यांना आपण काय म्हणणार आहे, यांना आपण म्हणणार आहे लाईन करंट. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा जो पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे फेज करंट. तर थोडक्यात फेज करंट कोणाला बघायचं, कोणाला म्हणतात ते आपण बघूया. फेज करंट आपण आय पी एचने दाखवतो. पी एच मीन्स फेज, आय मीन्स करंट. करंट फ्लोविंग इन इट्स ओन वाइंडिंग इन स्टार कनेक्शन इज कॉल्ड ॲज अ फेज करंट. जेव्हा या वाइंडिंगमधून जो करंट पास होतो, लक्षात घ्या
लाईनमधून येणारा करंट आणि वाइंडिंगमधून जाणारा करंट. आता हे दोघं सिरीजमध्ये असल्यामुळे यांच्यातून सेम करंट पास होतो. मग या लाईनमधून जो करंट जातो त्याला आपण म्हणणार आहे आय आर, यामधून जाणारा करंट आहे आय बी, आणि यामधून करंट जाणारे, या वाइंडिंगमधून करंट जाणारे तो आहे आय वाय. तर आपल्याला या इथे एक फेज करंट आय आर, आय वाय, आय बी. इथं जर बघितलं तर लाईन करंट आणि फेज करंट हे दोघं काय आहे, सेम आहे. आता आपल्याला बघायचं आहे, बघा या इथं म्हटलेलं आहे पोटेन्शियल ड्रॉप किंवा लाईन व्होल्टेज आपल्याला आर आणि वाय. सपोज ही एक लाईन आहे आर, ही एक वाय लाईन आहे, यांच्यामधलं पोटेन्शियल ड्रॉप आपल्याला व्ही आर वाय किंवा लाईन व्होल्टेज हे आपल्याला काढायचं आहे. तर लाईन व्होल्टेज कशा पद्धतीने काढणार, सपोज इथून गेला बघा, तर हे कोणतं साईन आहे, प्लस साईन, म्हणजे व्ही आर हा काय झाला, पॉझिटिव्ह. आणि या इथं आपण सुरुवात करताना या इथं बघा हे इथं निगेटिव्ह साईन आलेलं आहे, म्हणजे व्ही वाय हा काय झाला, निगेटिव्ह. आपण इथून एक वन लूप कन्सिडर केली की अशा पद्धतीने हा करंट या इथून काय होतो, पास होतो. मग इथं हा काय झाला, पॉझिटिव्ह, आणि याचं स्टार्टिंग हे काय झालं, निगेटिव्ह. आणि म्हणून आपण थोडक्यात असं रिलेशन घेतलं की व्ही आर वाय इज इक्वल टू व्ही आर मायनस व्ही वाय. लक्षात घ्या, व्ही आर मायनस व्ही वाय. त्याचप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये पण घेता येईल, बघा काय म्हणता येईल, व्ही वाय बी. आता व्ही वाय बीमध्ये काय होणार आहे, करंट फ्लोविंग थ्रू व्ही वाय. आता इथून करंट फ्लो झाला बघा, आय वाय करंट फ्लो झाला, तर व्ही वायमधून हा प्लस झाला आणि व्ही बीमधून इथं काय झाला, निगेटिव्ह. आणि म्हणून आपण इथं काय घ्यायचं, व्ही वाय बी इज इक्वल टू व्ही वाय मायनस व्ही बी. त्याचप्रमाणे व्ही बी आरचं काय घ्यायचं, व्ही बी मायनस व्ही आर. तर हे तीन रिलेशन आले. आता आपल्याला एक्झामच्या वेळेस आपल्याला फेजर डायग्राम ही विचारली जाते. आता ही फेजर डायग्राम कशा पद्धतीने काढायची ते मी सांगतो. सर्वात पहिल्यांदा आपण एक्स ॲक्सिसला व्ही आर घेतलेला आहे. आकृती नीट बघा, एकदा काढा. तर व्ही आर हा काय, फेज व्होल्टेज आहे. त्याचप्रमाणे त्याच्या 120 डिग्रीला आपण व्ही वाय घेतला, आणि या दोघांच्या 120 डिग्रीला आपण काय घेतला, व्ही बी. तुम्हाला माहिती आहे की 3 फेजमध्ये जे लाईन व्होल्टेज आहे व्ही आर, व्ही वाय, व्ही बी, तिन्ही लाईनचे यांच्यामधला जो अँगल आहे तो किती असतो, 120 डिग्रीचा असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा व्ही आर वाय इक्वल टू काय घेतलेलं आहे, व्ही आर मायनस व्ही आय. आता काय करायचं, सिम्पल आहे. सगळ्यात पहिल्यांदा व्ही आर घेतला, व्ही वाय घेतला, व्ही बी. आता व्ही आरचा अपोजिट तो येणार आहे मायनस व्ही आर. बघा व्ही वायचा अपोजिट तो येणार आहे मायनस व्ही वाय, आणि ह्या व्ही बीचा अपोजिट तो येणार आहे मायनस व्ही बी. अगोदर हे ड्रॉ करायचे. मग आता आपल्याला कोण काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे व्ही आर वाय. मग व्ही आर वाय काय आपला, व्ही आर मायनस व्ही वाय. आता इथं फिगरमध्ये नीट बघा, या इथं बघा तुम्हाला दिसतो, इथं हा व्ही आर दिसतो, बरोबर आहे, आणि या इथं हा कोणता दिसतो, मायनस व्ही वाय. मग आता काय करायचं, यांच्या हा एक व्हेक्टर आणि हा एक दुसरा एक व्हेक्टर आहे. तर आपण व्हेक्टर ॲडिशन शिकलेलो आहे. तर आपण काय करणार, तर ह्या व्ही आर म्हणजे हा जो मायनस व्ही वाय त्याला बघा अशी एक पॅरलल लाईन काढलेली दिसते, आणि त्याचप्रमाणे हा जो व्ही आर आहे त्याला पण आपण इथून काय काढली, एक अशी पॅरलल लाईन. आणि हे दोन्ही पॉईंट ज्या ठिकाणी मीट झाले तो पॉईंट त्यालाच आपण काय म्हणणार आहे, व्ही आर वाय. बघा, आणि हा यापासून काय केला, जॉईंट केला, म्हणजे हा आला आपला व्ही आर वाय, बरोबर आहे. त्याचप्रमाणे पुढचा पॉईंट आहे बघा व्ही वाय बी, तो काय आहे, व्ही वाय मायनस व्ही बी. या इथं दिसतोय बघा, या इथं व्ही वाय मायनस व्ही बी. तर काय करायचं, व्ही वायच्या पॅरलल या इथं असं एक काढून घ्यायचं व्ही बीला. हे बघा या इथं असं पद्धती, बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे हा जो व्ही बी आहे त्या व्ही बीच्या पॅरलल आपण या इथे काढून घ्यायचा पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या. बघा हे दोन्ही पॉईंट ज्या ठिकाणी टच झाले, उदाहरणार्थ ते ह्या ठिकाणी टच झाले बघा, बरोबर आहे. हे टच झाले तर हे इथं काय करायचे, हे जॉईन करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने हे येणार आहे. त्याचप्रमाणे व्ही बी आर, व्ही बी मायनस व्ही आर. बघा इथं व्ही बी मायनस व्ही आर. तर तुम्हाला काय करायचं, तर या इथं हा जो व्ही आर दिसतोय हा व्ही बीला पॅरलल घ्यायचा, म्हणजे बघा या पद्धतीने इथे येणार आहे.
आलं लक्षात. आणि हा जो व्ही आर आहे हा व्ही बीशी अशी इथं पॅरलल येणार आहे, बरोबर आहे. एक व्ही आरला पॅरलल काढला आणि एक व्ही बीला इथून पॅरलल काढला, दोन्ही ज्या ठिकाणी टच झाले तिथून ही अशी रेषा काढायची. तर तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघा ही डायग्राम दिलेली आहे व्यवस्थितरित्या बघा. तर अशा पद्धतीने ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्ही एक्झामच्या वेळेस काय करायची, काढायची. आता समजा तुम्हाला इथं विचारलं बघा व्ही आर, आता याच्यामध्ये व्ही आर काय आहे, फेज व्होल्टेज आहे. आणि व्ही वाय हां, आता याच्यामध्ये बघा व्ही आर वाय, तर व्ही आर वाय हे आपलं लाईन व्होल्टेज आहे आणि व्ही आर हा फेज व्होल्टेज आहे. आता होतं काय की पूर्वी आपण बघितले सगळे 120चे अँगल होते बघा, हा आणि हा 120चा होता, इथून हा आणि हा 120. हा व्ही वाय आल्यामुळे हा 60चा झाला आणि हा 60चा. पुन्हा हा व्ही आर वाय आल्यामुळे हा अँगल 30चा झाला आणि हा सुद्धा कितीचा झाला, 30चा झाला. तर बघा फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज याच्यामधला जो अँगल आहे तो कितीचा असतो, 30 डिग्रीचा असतो. एक्झामच्या वेळेस विचारलं जातं. सो अँगल बिटवीन फेज व्होल्टेज अँड लाईन व्होल्टेज, फेज व्होल्टेज म्हणजे व्ही आर वाय आणि लाईन व्होल्टेज म्हणजे व्ही आर, हा किती असतो, 30 डिग्री. आता याच्यामध्ये ह्या दोघांचा हा जो आहे व्ही आर वाय, तर ह्या व्ही आर वायची आपल्याला काय काढायची, मॅग्निट्यूड काढायची. तर व्हेक्टर ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलं कोणत्याही रिझल्टंट असेल दोन व्हेक्टरच्या ॲडिशनचा, तर त्याची मॅग्निट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला आर इज इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. तर इथं जो आर आहे रिझल्टंट तो काय घ्यायचा आपल्याला, व्ही आर वाय घ्यायचा आहे. बघा हा जो व्ही आर वाय म्हणजेच लाईन व्होल्टेज घ्यायचं आहे. तो व्ही आर वाय घ्या. ए इज इक्वल टू काय घ्या, व्ही आर. बघा हा व्ही आर घ्या. बी इज इक्वल टू काय घ्या, मायनस व्ही वाय. परंतु मॅग्निट्यूड घेताना आपण निगेटिव्ह नाही घ्यायची, ती काय घ्यायची, प्लस व्ही वाय घेतली. आणि या दोघांमधला जो अँगल आहे, आता नीट बघा, हा पूर्ण अँगल व्ही आर आणि व्ही वाय याच्यामधला हा पूर्ण अँगल 30 प्लस 30 किती असणार आहे, 60 डिग्रीचा असणार आहे. मग आता हे रिलेशन आपल्याला बघायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपण घेतलं. मी इथं आरच्या ठिकाणी आपण व्ही आर वाय टाकलेलं आहे. नंतर ए मीन्स ए स्क्वेअर म्हणजेच व्ही आर स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजेच व्ही वाय स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच 2 व्ही आर व्ही वाय कॉस थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री घेतली. परंतु बघा आपलं जे लाईन व्होल्टेज आहे ते कोणा एवढं आहे, व्ही आर वाय व्ही वाय बी व्ही बी आर. आणि जे फेज व्होल्टेज आहे ते कोणा एवढं आहे, व्ही आर व्ही वाय आणि व्ही बी. मग आता व्ही आर आयच्या आयचे आपण काय टाकलं, व्ही एल. मग व्ही आर स्क्वेअर, व्हॉट इज व्ही आर इज इक्वल टू व्ही पी एच म्हणजे फेज व्होल्टेज, व्ही पी एच स्क्वेअर. व्ही वायसुद्धा कोणा एवढा आहे, व्ही पी एच एवढा, म्हणून व्ही पी एच स्क्वेअर प्लस 2 व्ही आर व्ही एच. व्ही आर आणि व्ही एच दोन्ही सारखे म्हणजेच व्ही पी एच, म्हणून व्ही पी एच इंटू व्ही पी एच 2 व्ही पी एच स्क्वेअर. आणि कॉस 60ची व्हॅल्यू असते 1/2. हा 2 काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे व्ही पी एच स्क्वेअर प्लस व्ही पी एच स्क्वेअर किती झाले, 3 व्ही पी एच स्क्वेअर. आणि म्हणून व्ही एल इज इक्वल टू हा 3 रूटमध्येच राहिला आणि व्ही पी एचचं स्क्वेअर काय मिळालं, व्ही पी एच. बऱ्याच वेळा हे थेरम प्रूफ विचारलं जातं, प्रूव्ह दॅट लाईन व्होल्टेज इज √3 टाइम्स इंटू फेज व्होल्टेज. तर अशा पद्धतीने हे प्रूफ आपल्याला द्यायचं. आता एक छोटा पॉईंट राहिलेला आहे म्हणून इथं म्हटलेलं आहे बघा, दस द लाईन व्होल्टेज इज √3 टाइम्स द फेज व्होल्टेज इन स्टार कनेक्शन. त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक महत्त्वाचं आपण जर बघितलं तर यामधून जो आय आर करंट फ्लो होतो तोच करंट बघा ह्या फेजमधून जातो. जो आय बी करंट आहे तोच यामधून जातो. जो आय वाय करंट आहे तोच यामधून जातो. म्हणजे फेज करंट आणि लाईन करंट हे दोन्ही कसे आहे, सारखे असतात स्टार कनेक्शनमध्ये. आणि म्हणून दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की लाईन करंट इक्वल टू फेज करंट इन स्टार कनेक्शन. लाईन करंट अँड फेज करंट मस्ट बी सेम. अजून एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पॉवर. आता तुम्हाला माहिती आहे पॉवरचा फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय. मग आपण नुसतं सिंगल फेज, आपल्या घरामध्ये सिंगल फेज पॉवर येते तर याचं पी पी एच म्हणजे पॉवर ऑफ सिंगल फेज. तर काय येणार, व्ही पी एच म्हणजे फेज व्होल्टेज, फेज करंट
इंटू कॉस फाय. परंतु आपण इथं विचार किती फेजचा करतो, 3 फेजचा करतो. म्हणून 3 फेजचा पी टोटल पॉवर किती येणार, 3 ph. म्हणजे याला 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 VPH इंटू IPH इंटू कॉस फाय. मागच आपण घेतलं बघा रिलेशन, काय रिलेशन घेतलेलं आहे या इथं तुम्ही बघितलं असं की VL इक्वल टू √3 इंटू VPH हे रिलेशन घेतलेलं आहे. ते आता रिलेशन इथं आपल्याला वापरायचं. VL इक्वल टू √3 VPH आणि म्हणून VPH इज इक्वल टू हा VL/√3. सो पॉवर इज इक्वल टू 3 VPH. परंतु VPHची व्हॅल्यू आहे VL/√3. IPH कोणा एवढा आहे तर बघा फेज करंट इज इक्वल टू लाईन करंट. आणि त्यामुळे इथं आता IPHच्या जागी इथं बघा IPHच्या जागी इथं आपण IL लाईन करंट इंटू कॉस फाय. हा जो 3 आहे त्याचं डिवायडेशन केलं √3 इंटू √3 अपॉन हा √3 VL IL इंटू कॉस फाय. हा √3 कॅन्सल झाला. सो पॉवर इज इक्वल टू √3 VL IL इंटू कॉस फाय. म्हणजे स्टार कनेक्शनमध्ये जी पॉवर असते ती सिंगल VL IL कॉस फाय याच्या √3 टाइम्स असते. ठीक आहे, बाकीचं आपण डेल्टा कनेक्शन नेक्स्ट लेक्चरला घेऊया.